70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही। सिंचन घोटाळ्याबाबत भाजपचा अजित पवारांना धमकीवजा इशारा, तर भाजपच्या खुल्या आव्हानावरती मौन बाळगत अजितदादांची सावध भूमिका। अजित पवारांच्या पक्षाला सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील, आशिष शेलारांनी ठणकावलं। तर अजितदादांनी सावरकरांच्या विचारांना विरोध करण्याचं कारण नाही, फडणवीसांचं विधान, पण अजित पवारांची मात्र चुप्पी। कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून लातूरमधनं विलासरावांच्या आठवणी नक्की पुसल्या जातील। वादग्रस्त वक्तव्यानंतर रवींद्र चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त, तर मनावर कोरलेलं पुसता येत नाही, रितेश देशमुख यांचं मार्मिक प्रत्युत्तर। मुंबईचा 29 महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत अद्यापही शिल्लक, निवडणुकीनंतर सोडत काढली जाणार सूत्रांची माहिती, इच्छुकांची गणितं बदलण्याची शक्यता। ऐन निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मोठा धक्का, फायरब्रँड नेते संतोष धुरी भाजपत, राज ठाकरेंनी पक्ष उद्धव ठाकरेंना सरेंडर केल्याचा धुरींचा गंभीर आरोप। महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांसह दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रचाराचा धडाका, तर ठाकरे बंधूंच्या प्रचार सभांना अद्याप मुहूर्तच नाही, सरकारकडून आडकाठी होत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद। अहिल्यानगरमधील राजकीय वातावरण तापलं, नगरसेवक पदाच्या उमेदवाराला भाजप आमदार संग्राम जगतापांच्या समर्थकांनी धमकावलं, व्हिडिओ शेअर करत सुषमा अंधारेंचा आरोप, तर जगतापांनी आरोप फेटाळले। धगधगत्या बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या, आतापर्यंत 6 हिंदूंचं हत्याकांड, अल्पसंख्याक समाजात दहशतीचं वातावरण।